हॅलो स्टुडंट्स, या व्हिडिओमध्ये आपण लेसन नंबर 3मधील पुढील कन्सेप्टचा अभ्यास करणार आहोत. कन्सेप्ट बघा, या ठिकाणी जेनेटिक डिसऑर्डर्स. या ठिकाणी आपण जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनशी रिलेटेड आपण काही डिसीजेस किंवा काही डिसऑर्डर्सचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. म्हणजे जेनेटिक मेकअप किंवा जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनमध्ये काही बिघाड निर्माण झाला असेल तर त्यामुळे होणारे काही डिसीजेस असतील किंवा डिसऑर्डर्स असतील, त्याचा आपण या ठिकाणी थोडक्यात अभ्यास करणार आहोत. आता या जेनेटिक डिसऑर्डर्समध्ये 2 कॅटेगरीज येतात. ओके, अतिशय सोप्या पद्धतीने ह्या ठिकाणी मी ॲज अ फ्लोचार्ट काढून या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. सी हिअर, पहिला आहे तो मेंडेलियन डिसऑर्डर्स. ओके, आणि दुसरा आहे तो क्रोमोसोमल डिसऑर्डर्स. या 2 कॅटेगरीमध्ये काय होतात, हे डिसऑर्डर्स काय केलेले आहेत, कॅटेगराईज केलेले आहेत. मेंडेलियन डिसऑर्डर्समध्ये काय होतं बघा, या ठिकाणी दे आर कॉज्ड ड्यू टू अल्टरेशन ऑर म्युटेशन इन द जीन. जीनमध्ये काही अल्टरेशन झालं असेल किंवा काही सडन चेंज झाला असेल. म्युटेशन म्हणजे काय, तर सडन चेंज इन द जिनोटाईप. ओके, किंवा काही अल्टरेशन आलेलं असेल तर त्यामुळे काय होतात, हे डिसऑर्डर्स येऊ शकतात. वेरॅज क्रोमोसोमल डिसऑर्डर्समध्ये ॲज द नेम इंडिकेट, दे आर कॉज्ड ड्यू टू ॲब्सेन्स ऑर एक्सेस ऑफ वन ऑर मोर क्रोमोसोम्स ऑर देअर ॲबनॉर्मल अरेंजमेंट. ओके, जो काही क्रोमोसोम नंबर त्या पर्टिक्युलर स्पेसिससाठी फिक्स आहे नॅचरली, त्यामध्ये एखादा क्रोमोसोमचा ॲब्सेन्स असेल किंवा एखादा क्रोमोसोम जास्त असेल किंवा त्याची ॲबनॉर्मल अरेंजमेंट असेल तर त्या ठिकाणी हे क्रोमोसोमल डिसऑर्डर्स येऊ शकतात. ओके, मेंडेलियन डिसऑर्डरमध्ये आपण एक्झाम्पल्स बघूया. या ठिकाणी थॅलेसमिया आहे, सिकल सेल ॲनिमिया आहे, कलर ब्लाइंडनेस आहे, हिमोफिलिया आहे आणि फिनिलकिटोन्युरिया आहे. ओके, स्टेप बाय स्टेप आपण ह्याचा अभ्यास करणार आहोत. वेरॅज क्रोमोसोमल डिसऑर्डरमध्ये डाऊन सिंड्रोम किंवा डाऊन सिंड्रोम आहे, टर्नर सिंड्रोम आहे आणि क्लेनफेल्टर सिंड्रोम, हे सिंड्रोम्स या ठिकाणी येऊ शकतात. ओके, सो वन बाय वन आपण, अतिशय सोपा असा हा कन्सेप्ट आहे आणि इझिली तुम्ही सर्व मुलं जी आहेत, सर्व स्टुडंट जे आहेत ते इझिली हा कन्सेप्ट काय करू शकतात, तयार करू शकतात ॲज एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. सी हिअर, पहिला आपण बघूया तो थॅलेसमिया. या ठिकाणी बघा, थॅलेसमिया इज अन ऑटोसोमल, मीन्स रिलेटेड टू ऑटोसोम्स. ओके, ऑटोसोमल इनहेरिटेड रेसेसिव्ह डिसीज. रेसेसिव्ह म्हणजे काय, ह्या डिसीज कॉस्ट करणारा जो काही जिनोटाईप आहे दॅट इज रेसेसिव्ह टाईप. ओके, म्हणजे आपण डॉमिनंट आणि रेसेसिव्ह जे बघितलेलं होतं. ओके, सो दिस इज द रेसेसिव्ह डिसीज अँड इट इज इनहेरिटेड ऑटोसोमल वन. ओके, रिलेटेड टू द ऑटोसोम्स. देन सी, आता ह्याच्यामध्ये त्याची थिअरी सांगितलेली आहे बघा. या ठिकाणी हिमोग्लोबिन मॉलिक्यूल इज मेड अप ऑफ 4 पॉलिपेप्टाईड चेन, 2 अल्फा अँड 2 बीटा चेन्स. आता हा थॅलेसमिया जो आहे तो कशाशी रिलेटेड आहे बघा. हिमोग्लोबिन मॉलिक्यूल जो असतो आपल्या बॉडीमध्ये, रेड ब्लड कार्पस्कल्समध्ये जो रेस्पिरेटरी पिगमेंट आहे हिमोग्लोबिन, ओके, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, काही डिफॉर्मॅलिटीज किंवा काही ॲबनॉर्मॅलिटीज निर्माण झाली की त्यामुळे काय होतो, थॅलेसमिया हा डिसीज होऊ शकतो. पण तो कसा, तो बघा या ठिकाणी. तर हिमोग्लोबिन मॉलिक्यूल जो आहे तो 4 पॉलिपेप्टाईड चेनने बनलेला आहे. ओके, पॉलिपेप्टाईड चेन दॅट इज द प्रोटीन मॉलिक्यूल आहे. ओके, 2 अल्फा आणि 2 बीटा चेन त्यामध्ये असतात. ओके, या ठिकाणी तुम्हाला एक रिप्रेझेंटेटिव्ह डायग्राम आहे बघा. ओके, देन द सिंथेसिस ऑफ अल्फा चेन आर कंट्रोल्ड बाय 2 क्लोजली लिंक्ड जीन्स दॅट इज HBA1 अँड HBA2 ऑन क्रोमोसोम 16. हे बारकाईने वाचणं गरजेचं आहे. अल्फा चेनचं जे सिंथेसिस आहे ते कोण कंट्रोल करतं हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, लक्षात घ्या. अँड सिंथेसिस ऑफ बीटा चेन इज कंट्रोल्ड बाय सिंगल जीन दॅट इज HBB ऑन क्रोमोसोम 11. ओके, आता ह्या सिंथेसिस हिमोग्लोबिन मॉलिक्यूलमध्ये असणारे जे पॉलिपेप्टाईड चेन आहेत अल्फा अँड बीटा, अल्फाला कोण कंट्रोल करतोय, दॅट क्रोमोसोम 16वर असणारे जे काही लिंक्ड जीन्स आहेत, लक्षात घ्या. 2 नावं दिलेली आहेत बघा, लिंक्ड जीन HBA1 आणि HBA2 हे कंट्रोल करतात. आणि बीटा चेनचं सिंथेसिस जे आहे ते क्रोमोसोम 11शी निगडीत आहे. 11वर असणारे जे काही लिंक्ड जीन्स आहेत त्यातला सिंगल जीन दॅट इज HBB हा काय करत असतो, सिंथेसिस ऑफ बीटा चेन कंट्रोल करत असतो. ओके, 2-3दा वाचल्यानंतर हे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. Depending upon which chain of hemoglobin is affected, thalassemia is classified as alpha thalassemia and beta thalassemia. समजा ह्या पर्टिक्युलर
अल्फा चेनला कंट्रोल करणारे ह्या ज्या लिंक्ड जीन आहेत, हे जे लिंक्ड जीन आहेत HBA1 आणि HBA2, यांच्यामध्ये समजा काही फॉल्ट निर्माण झाला असेल किंवा काही डिफेक्ट निर्माण झाला असेल तर काय होणार आहे, जो थॅलेसमिया होईल त्याला अल्फा थॅलेसमिया म्हणतील. आणि समजा इट इज रिलेटेड विथ द जीन दॅट कंट्रोल द बीटा चेन सिंथेसिस, इट इज कॉल्ड एज द बीटा थॅलेसमिया. ठीक आहे, या ठिकाणी आपण बघू शकतो रेड ब्लड सेल आहे, त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारा जो रेस्पिरेटरी पिगमेंट मॉलिक्यूल त्याला आपण हिमोग्लोबिन म्हणतो, बरोबर आहे. सो इट इज मेडअप ऑफ अल्फा चेन. या ठिकाणी आपण बघू शकतो अल्फा चेन आहे, 2 अल्फा चेन आणि त्याच्यानंतर 2 ह्या ठिकाणी बीटा चेन आहेत बघा. अशा 4 पॉलिपेप्टाईड मॉलिक्यूलने काय झालेला असतो, हा मॉलिक्यूल किंवा हा जो कंटेंट आहे रेस्पिरेटरी पिगमेंट आहे हा तयार झालेला असतो. मध्ये इथे तुम्हाला आयर्न कंटेंट दिसेल. ओके, सो 2 अल्फा आणि 2 बीटा चेन आहेत. सी हिअर हेलिकल शेप ऑफ द पॉलिपेप्टाइड मॉलिक्यूल, दिस इज द हेलिकल शेप. ठीक आहे, देन now see, it is caused due to deletion or mutation of gene which codes for alpha and beta globin chains that result in abnormal synthesis of हिमोग्लोबिन. दोन्हीपैकी एका चेनमध्ये जरी काही डिफेक्ट निर्माण झाला तर त्यामुळे काय होऊ शकतं, तर हिमोग्लोबिन सिंथेसिस आहे ते ॲबनॉर्मली होऊ शकतं, लक्षात घ्या. ओके, त्यांच्यामध्ये समजा हे या ठिकाणी बघा, ड्यू टू डिलिशन ऑर म्युटेशन ऑफ जीन दॅट कोड्स फॉर दिस चेन. ओके, जर एखादा जीन डिलीट असेल किंवा मायनस झाला असेल किंवा एखाद्या जीनमध्ये काही सडन चेंज झाला असेल तर काय होऊ शकतं, हिमोग्लोबिनची जी सिंथेसिस आहे ते ॲबनॉर्मली होऊ शकतं. ठीक आहे, ह्याच्यामध्ये सिम्टम्स लक्षणं कुठली दिसतात बघा. ॲनिमिया असेल, म्हणजे ॲनिमिया म्हणजे आपण त्याला अशक्तपणा म्हणतो. पेल येलो स्किन असेल. ओके, चेंज इन साईज अँड शेप ऑफ द RBCs असेल. स्लो ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, डार्क युरिन एटसेट्रा, दीज आर द सिम्टम्स. ओके, आता ह्याला ट्रीटमेंट काय आहे बघा. या ठिकाणी मॅसिव्ह ब्लड ट्रान्सफ्युजन इज निडेड टू दीज पेशंट्स. म्हणजे काय सांगा, जे अशा पद्धतीचं जे रेड ब्लड कार्पस्कल्स ज्याच्यामध्ये फॉल्टी किंवा ॲबनॉर्मल हिमोग्लोबिन असेल, हे ब्लड काय करायचं आहे, आपल्याला ट्रान्सफ्युजन करायचं आहे. म्हणजे त्यामध्ये आपण ज्याला थोडक्यात आपण त्याला डायलिसिस वगैरे हा शब्द आपण उच्चारतो, त्यातलंच काय सांगा, हे ब्लड ट्रान्सफ्युजन. म्हणजे ज्या रक्तामध्ये तांबड्या रक्तपेशी विथ हेल्दी हिमोग्लोबिन मॉलिक्युल्स असतील असं ब्लड काय करायचं आहे, त्या पेशंटच्या शरीरामध्ये आपल्याला किंवा त्या पर्टिक्युलर मेडिकल प्रॅक्टिशनर्स जे असतील त्यांना काय करावं लागतं, त्या ठिकाणी ब्लडचं ट्रान्सफ्युजन त्या ठिकाणी करावं लागतं. सो मॅसिड ब्लड ट्रान्सफ्युजन इज द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ट्रीटमेंट इन केस ऑफ दिस थॅलेसमिक पेशंट. ओके, सी, या ठिकाणी नॉर्मल रक्त जे आहे किंवा नॉर्मल ब्लड कंटेंट आहे त्यामध्ये तुम्हाला नॉर्मल राऊंडेड शेपमध्ये असणाऱ्या रेड ब्लड सेल्स तुम्हाला दिसतील. रेड ब्लड्स आहेत, व्हाईट ब्लड सेल्स आहेत, प्लेटलेट्स आहेत वगैरे वगैरे. ठीक आहे, पण ह्या ठिकाणी तुम्हाला थॅलेसमिक कंडिशनमध्ये मालफॉर्म्ड रेड ब्लड सेल्स दिसतात. ह्याचा शेप बघा कसा झालेला आहे तो. ओके, दे आर नॉट ऑफ देअर ॲक्च्युअल शेप, देअर शेप हॅज बीन चेंज्ड. ओके, बाकीचे कंटेंट तसेच राहू शकतात, पण रेड ब्लड सेल सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन कंटेंट जो आहे, पिगमेंट जो आहे, त्याचं डिफिशियन्सी म्हणण्यापेक्षा त्याची ॲबनॉर्मल सिंथेसिस असल्यामुळे ह्याचा शेप हा बदलत जातो. ओके, सो आपल्याला काय करावं लागतं, त्या ठिकाणी ट्रीटमेंट देताना गुड किंवा चांगलं जे ब्लड असेल ज्याच्यामध्ये नॉर्मल रेड ब्लड सेल्स असतील त्या काय कराव्या लागतात, त्या पेशंटच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी ट्रान्सफर केल्या जातात. ठीक आहे, सो दिस नोट इज रिलेटेड टू द थॅलेसमिया. तुम्हाला इंडिव्हिज्युअल डिसऑर्डरवर तुम्हाला नोट विचारली जाऊ शकते. सो डिटेलमध्ये त्याबद्दल माहिती तुम्हाला लिहावी लागते, त्याचे सिम्टम्स लिहावे लागतात आणि त्याची ट्रीटमेंट तुम्हाला लिहावी लागते. ठीक आहे, देन त्याच्यानंतर आपण येणार आहोत ते क्रोमोसोमल डिसऑर्डर्सकडे आपण येणार आहोत. डाऊन सिंड्रोम, क्रोमोसोमल डिसऑर्डर्स आपण बघूया. डाऊन सिंड्रोम दॅट इज द 21st ट्रायसोमी. ओके, अतिशय सोपे कन्सेप्ट आहे. तुम्हाला हे 10वीपर्यंत कदाचित तुमच्या कानावरून हे शब्द दिलेले पण असावेत. ठीक आहे, सी, डाऊन सिंड्रोम इज कॉज्ड ड्यू टू एन एक्स्ट्रा कॉपी ऑफ क्रोमोसोम नंबर 21st. It shows the presence of 3 copies of 21st chromosome instead of homologous pair. ओके, आता ह्या ठिकाणी आपण काय बघू शकतो, हा क्रोमोसोमल चार्ट आहे बघा. क्रोमोसोमल चार्ट आहे, ह्याच्यामध्ये आपण 1 to 23 आपण काय केले आहेत, ह्या ठिकाणी नंबरिंग ह्या ठिकाणी ह्या फोटोमध्ये दाखवलेले आहेत. ओके, 22 जोड्या आपल्या शरीरामध्ये ऑटोसोम्सच्या असतात, 22 पेअर्स, आणि एक शेवटची जोडी जी असते ती कोणती असते,
सेक्स क्रोमोसोमची असते. ओके, आता ह्या ठिकाणी आपण बघू शकतो 21व्या क्रोमोसोमचा तुम्हाला जो दाखवलेला आहे त्याच्यामध्ये आपण काय त्याच्यामध्ये बघा इन्स्टेड ऑफ 2 त्या ठिकाणी एक एक्स्ट्रा क्रोमोसोम त्या ठिकाणी तुम्हाला दिसतोय. बरोबर आहे. सो म्हणून याला काय म्हटलेलं आहे सांगा, इट इज कॉल्ड ॲज द 21st ट्रायसोमी. म्हणजेच या ठिकाणी देर इज एक्स्ट्रा कॉपी ऑफ क्रोमोसोम नंबर 21. 21व्या क्रोमोसोमवर एक एक्स्ट्रा क्रोमोसोम या ठिकाणी आलेला आहे. द इंडिव्हिज्युअल हॅव 47 क्रोमोसोम्स इन्स्टेड ऑफ द नॉर्मल नंबर 46. त्यामुळे होतं काय, या ठिकाणी 46 क्रोमोसोम जे ह्युमन बीइंगमध्ये असतात नॉर्मली, ओके, ते त्याच्याऐवजी काय होतात या ठिकाणी 47 असतात. ठीक आहे. देन 21st ट्रायसोमी ऑकर्स ड्यू टू नॉन डिसजंक्शन ऑर फेल्युअर ऑफ सेपरेशन ऑफ क्रोमोसोम्स ऑर ऑटोसोम्स ड्युरिंग द गॅमेट फॉर्मेशन. गॅमेट फॉर्मेशन होताना जे काही क्रोमोसोमचं सेपरेशन होत असतं त्यामध्ये काही फेल्युअर आला असेल किंवा नॉन डिसजंक्शन आला असेल, ओके, ड्युरिंग द गॅमेट फॉर्मेशन. गॅमेट फॉर्मेशन म्हणजे काय, तर एक सेल आणि स्पर्म सेल आपण ज्याला म्हणतो, म्हणजे ज्या ठिकाणी ते पर्टिक्युलर क्रोमोसोम असतात ते सेग्रिगेट होतात, सेपरेट होतात. बरोबर आहे. ते न झाल्यामुळे ह्या ठिकाणी काय होतं सांगा, तो ॲज इट इज राहतो आणि म्हणून ह्याला 21st ट्रायसोमी असं म्हटलं जातं. ठीक आहे. कुठल्या जोडीमध्ये तो आलेला आहे, तर 21व्या जोडीच्या क्रोमोसोममध्ये तो एक्स्ट्रा आलेला आहे म्हणून तो 21st ट्रायसोमी. ठीक आहे. आणि दुसरा शब्द त्याला आहे डाऊन सिंड्रोम. द इन्सिडन्स ऑफ नॉन डिस्जंक्शन इज डिस्टिंक्टली हायर इन मदर्स आर ओव्हर 45 इयर्स ओल्ड. म्हणजेच ज्या लेडीज किंवा ज्या फिमेल बिंग्स आफ्टर 45 इयर्स दे आर गिविंग बर्थ टू अ चाइल्ड, अशा व्यक्तींमध्ये किंवा अशा फिमेल बिंगमध्ये ह्या केसेस ज्या आहेत त्या आढळू शकतात. ओके. देन या ठिकाणी तुम्हाला एक रिप्रेझेंटेटिव्ह पिक्चर दाखवला आहे, म्हणजे कशा पद्धतीने हे ॲबनॉर्मल फेस म्हणजे फिनोटाईप जो आहे या ठिकाणी कशा पद्धतीने एक्सटर्नल कॅरेक्टर्स थोडेसे मेंटल रिटार्डेशन असणारे दाखवू शकतात हे या ठिकाणी दिसतंय. ठीक आहे. देन या ठिकाणी सिम्टम्स बघा, these patients have mild or moderate mental retardation and skeletal development is poor. ओके, ह्या ठिकाणी तुम्हाला मेंटल रिटार्डेशन थोडंसं किंवा स्केलेटल डेव्हलपमेंट जे आहे ते थोडंसं आपल्याला पुअर ह्या ठिकाणी आढळू शकतं. डिस्टिंक्ट फेशियल फीचर्स लाईक स्मॉल हेड, इयर्स, माउथ, फेस इज टिपिकली फ्लॅट अँड राउंडेड विथ फ्लॅट नोज, ओपन माउथ अँड प्रोट्रुडिंग tongue, okay, eyes slant up and out with internal epicanthal folds. आता ह्या ठिकाणी तुम्हाला यातले तुम्हाला सगळेच नाही, यातले तुम्हाला 2 ते 3 जरी तुम्ही फेशियल फीचर्स ॲबनॉर्मॅलिटी त्याच्यामध्ये येऊ शकते आणि ती कशा पद्धतीने येऊ शकते हे या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, ह्या ठिकाणी इपिकॅन्थल फोल्ड ह्या ठिकाणी आपल्याला दिसतोय. ओके, दॅट इज स्लाइटली ॲबनॉर्मल दॅन द नॉर्मल ह्युमन बिंग. आणि ह्या ठिकाणी आपण बघू शकतो की बघा फ्लॅट हँड अँड स्टबी फिंगर्स. या ठिकाणी तुम्हाला फिंगर्स कसे दिसत आहेत बघा, काइंड ऑफ स्टबी किंवा ज्याला स्वेलिंग आल्यासारखे आहे, जसे आपले नॉर्मल हात आहेत तसे हे दिसत नाही आहेत. ओके, फ्लॅट हँड असतात, स्टबी फिंगर्स असतात अँड पाम इज ब्रॉड विथ द सिंगल पामर क्रीज. सिंगल पामर क्रीज म्हणजे कसे बघा, तळहातावर आपल्या जशा रेषा असतात तशा तुम्हाला डिस्टिंक्ट रेषा ह्या ठिकाणी दिसत नाहीत, ज्या ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत. नॉर्मल पाम क्रीजेस कशा असतात किंवा नॉर्मल हात जसा असेल किंवा त्याच्यावरच्या ज्या रेषा असतील त्या जशा दिसतात तशा त्या या ठिकाणी दिसत नाहीत. ह्या ठिकाणी बाकीच्या थोड्याशा अस्पष्ट असतील आणि एकच या ठिकाणी सिंगल पामर क्रीज आपल्याला, आपण ज्याला ग्रूव म्हणतो किंवा हातावरची रेष म्हणतो, ती आपल्याला दिसू शकते. ठीक आहे. सो दीज आर द सिम्टम्स ऑफ डाऊन्स सिंड्रोम. कुठले तरी 2 ते 3 तरी तुम्ही या ठिकाणी करू शकता. ह्या रिप्रेझेंटेटिव्ह डायग्रॅम्स आहेत जस्ट टू अंडरस्टँड द कन्सेप्ट. देन डाऊन सिंड्रोम आपण बघितला. त्यानंतर आपण बघूया टर्नर्स सिंड्रोम, दॅट इज द एक्स मोनोसोमी, त्याला दुसरा शब्द आहे. ठीक आहे. सी, इट इज सेक्स क्रोमोसोमल डिसऑर्डर. सेक्स क्रोमोसोमल म्हणजे काय, तर इट इज रिलेटेड विथ द सेक्स क्रोमोसोम. ओके, कॉज्ड ड्यू टू नॉन डिसजंक्शन ऑफ क्रोमोसोम्स ड्युरिंग द गॅमेट फॉर्मेशन. इंडिव्हिज्युअल बॉर्न विथ टर्नर सिंड्रोम हॅज 44 ऑटोसोम्स विथ XO. या ठिकाणी काय सांगितलेलं आहेत, ऑटोसोम्स 44 आहेत आणि ह्या ठिकाणी जो सेक्स क्रोमोसोम आहे त्यामध्ये बघा कशा पद्धतीने दाखवलेला आहे XO. म्हणजेच काय, या ठिकाणी एकतर XX असायला हवं किंवा XY असायला हवं. बरोबर आहे. पण या ठिकाणी सेक्स क्रोमोसोम कसा सांगितलेला आहे, XO सांगितलेला आहे. दे आर फिनोटिपिकली फिमेल. फिनोटिपिकली म्हणजे काय, तर फक्त एक्सटर्नल अपिअरन्सने ती व्यक्ती किंवा ती पर्टिक्युलर ह्युमन बिंग ही फिमेल असू शकते, पण त्यामध्ये ॲक्च्युअल नॅचरल फिमेल कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत किंवा असायला हवेत ते त्यामध्ये टोटली ॲबसेंट असू शकतात. ठीक आहे. कारण ह्या ठिकाणी डबल एक्स जो असायला हवा तो फक्त सिंगल एक्स आहे आणि ह्या ठिकाणी काय आहे, देर इज ॲब्सेन्स ऑफ अनदर एक्स क्रोमोसोम.
सिम्टम्स बघा, दे हॅव शॉर्ट स्टॅच्युअर दॅट इज द हाईट. ओके, वेब्ड नेक आहे बघा, नेक नेक कशा पद्धतीचं आहे, वेब्ड आहे, म्हणजे जसे आपण त्याला असे आपण त्याला चिकटवल्याप्रमाणे म्हणतो, म्हणजे धड आणि मान किंवा धड आणि जे डोकं आहे ह्याच्यामध्ये काही डिस्टिंक्ट जसं आपण नेक पोर्शन म्हणतो तसा न दिसता वेब्ड आपल्याला ह्या ठिकाणी काय दिसतं, नेक दिसतं. लोअर पोस्टेरियर हेअर लाईन, ओके, देन ते ह्या ठिकाणी नाही दिसत आहे ती. लोअर पोस्टेरियर हेअरलाईन, ब्रॉड शिल्ड शेप्ड चेस्ट ह्या ठिकाणी, पुअरली डेव्हलप्ड ओव्हरीज अँड ब्रेस्ट अँड लो इंटेलिजन्स. ओके, या अर्थातच ज्या काही फिमेल कॅरेक्टरिस्टिक्स यामध्ये दिसायला हव्यात नॅचरल फिमेल बिंगमध्ये त्या ह्या ठिकाणी दिसत नाहीत. सो पुअरली डेव्हलप्ड ओव्हरीज असतील, दॅट इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. ब्रेस्ट आहे पुअरली डेव्हलप्ड आहे. त्याच्यानंतर ब्रॉड शिल्ड शेप्ड चेस्ट आहे ह्या ठिकाणी, अँड ऑल्सो दर इज अ लो इंटेलिजन्स. सो दीज आर द सिम्टम्स ऑफ दिस पर्टिक्युलर टर्नर सिंड्रोम. आता क्रोमोसोम जर आपण बघितला, क्रोमोसोमचा चार्ट, तर ह्या ठिकाणी ऑटोसोमच्या जोड्या आहेत 22. ह्याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही आहे बघा. 22 जोड्या ज्या ऑटोसोमच्या आहेत दे आर नॉर्मल वन, बट हिअर ॲट द एंड एक सेक्स क्रोमोसोमची जी जोडी आहे लास्ट 23rd पेअर, त्याच्यामध्ये आपल्याला इन्स्टेड ऑफ 2 क्रोमोसोम्स ह्या ठिकाणी आपल्याला एकच दिसतो. सो दॅट्स वाय इट इज रिटन हिअर, इट इज मेन्शन्ड हिअर, ह्या ठिकाणी दाखवलेलं आहे बघा एक्स. ओके, जर अशी कंडिशन असेल तर त्याला म्हटलं जातं टर्नर सिंड्रोम किंवा एक्स मोनोसोमी. मोनो म्हणजे काय, तर ह्या ठिकाणी सिंगल एक्स आहे, मोनो मीन्स सिंगल. सो सिंगल एक्स इज प्रेझेंट हिअर, सो इट इज कॉल्ड ॲज द एक्स मोनोसोमी. ओके, अंडरस्टूड. देन पुढचा भाग आपण बघूया, तो आहे अतिशय सोपे असे भाग आहे, ते वाचून सुद्धा समजण्यासारखे आहेत. पुढचा भाग आहे तो क्लेनफेल्टर्स सिंड्रोम, दॅट इज द XXY मेल्स आहे बघा. ह्या ठिकाणी एक्स्ट्रा आपल्याला ह्या ठिकाणी क्रोमोसोम दिसतो बघा. क्लेनफेल्टर सिंड्रोम, इट इज क्रोमोसोमल डिसऑर्डर कॉज्ड ड्यू टू एक्स्ट्रा एक्स क्रोमोसोम इन मेल्स. आता ह्या ठिकाणी XY म्हटल्यानंतर हा अर्थातच काय, म्हणजे ह्या ठिकाणी बघा ना धड, हा जो पर्टिक्युलर ह्युमन बिंग आहे तो ना धड मेल बिंग आपण म्हणू शकतो किंवा ना धड आपण फिमेल बिंग म्हणू शकतो. ठीक आहे, कारण इथे एक्स पण आहे आणि XY पण आहे. सो देर इज अ एक्स्ट्रा एक्स क्रोमोसोम इन द मेल्स. दस जीनोटाइप ऑफ दिस इंडिव्हिज्युअल इज 44+ XXY. दे आर डिस्क्राइब्ड ॲज फेमिनाइज्ड मेल्स आहेत ते. ठीक आहे, काहीसे फिमेल कॅरेक्टरिस्टिक्स असणारे हे मेल बिंग्स आहेत. एक्स्ट्रा क्रोमोसोम इज a result of non-disjunction of X chromosome during the meiosis. ओके, हा एक्स क्रोमोसोम जो आहे एक्स्ट्रा तो काय झालेला आहे या ठिकाणी मिओसिसच्या वेळेला सेग्रिगेट किंवा सेपरेट झालेला नाही आहे गॅमेट फॉर्मेशनच्या वेळेला, तो ॲज इट इज ह्या ठिकाणी आलेला आहे लास्ट पेअरमध्ये. इंडिव्हिज्युअल इज मेल अँड हॅज ओव्हरऑल मस्क्युलाईन डेव्हलपमेंट. ओके, ॲक्च्युली तो ह्युमन बिंग आहे तो मेलच असतो, पण त्यामध्ये फिमेल कॅरेक्टरिस्टिक्स दिसू शकतात. ठीक आहे, यू कॅन सी हिअर दिस पर्टिक्युलर क्रोमोसोम चार्ट. ह्या ठिकाणी 22 ऑटोसोम्स जे आहेत ते नॉर्मल आहेत, पण ह्या ठिकाणी 6 क्रोमोसोम जो आहे त्यामध्ये XX आणि ह्या ठिकाणी Y सुद्धा ह्या ठिकाणी प्रेझेंट आहे. सो एक्स्ट्रा एक्स क्रोमोसोम ह्या ठिकाणी आल्यामुळे काय झालेलं आहे, जरी तो पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल मेल बिंग असला तरी सुद्धा त्याच्यामध्ये काय आहेत फिमेल कॅरेक्टरिस्टिक्स दिसू शकतात. ठीक आहे, सिम्टम्समध्ये बघा, व्हॉइस स्पीच इज हार्श अँड हॅव अंडरडेव्हलप्ड टेस्टीज. या ठिकाणी टेस्टीज जे आहेत दॅट इज द मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, दे आर अंडरडेव्हलप्ड वन. ओके, व्हॉइस स्पीच इज हार्श. दे आर टॉल, म्हणजे आवाज असा घोगरा असू शकतो. दे आर टॉल विथ लॉंग आर्म्स, उंच आहेत, त्यांचे हात आहेत ते कसे आहेत कम्पॅरेटिव्हली लेंथ त्यांची जास्त आहे. फेमिनाईन डेव्हलपमेंट, दॅट इज फेमिनाईन डेव्हलपमेंट त्यामध्ये दिसू शकते. डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट त्यामध्ये दिसू शकते, दॅट इज द गायनेकॉमेस्टिया. ओके, डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट दॅट इज द ॲबनॉर्मल वन इन केस ऑफ दिस क्लेनफेल्टर सिंड्रोम. त्याला शब्द कुठला वापरलेला आहे बघा, गायनेकोमॅस्टिया. अँड नो स्पर्मॅटोजेनेसिस, या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे स्पर्म्स तयार होत नाहीत त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये. देअरफॉर इंडिव्हिज्युअल्स आर स्टराईल. ओके, मीन्स दे आर नॉट एबल टू दे आर नॉट केपेबल ऑफ रिप्रोडक्शन थोडक्यात, कारण त्यामध्ये स्पर्मॅटोजेनेसिस होत नाही, कारण दे हॅव द अंडर डेव्हलप्ड टेस्टीज. सो नो स्पर्मॅटोजेनेसिस, सो दिस इंडिव्हिज्युअल्स आर स्टराईल, दॅट मीन्स अनेबल टू रिप्रोड्यूस. ओके, पुढे आपण जाणार आहोत ऑटोसोमल इनहेरिटन्स. आतापर्यंत आपण काय बघितलं बघा, पहिला आपण बघितलेला आहे तो थॅलेसमिया बघितला, दॅट इज द मेंडेलियन डिसऑर्डर. त्याच्यानंतर आपण क्रोमोसोमल डिसऑर्डर्स बघितले, बरोबर आहे. त्याच्यामध्ये टर्नर सिंड्रोम, क्लेनफेल्टर सिंड्रोम्स आणि डाऊन सिंड्रोम हे बघितले. आता आपण बघणार आहोत ऑटोसोमल इनहेरिटन्स.
Autosomal inheritance. Transmission of body characters other than sex-linked traits from parents to their offsprings through the autosomes is called autosomal inheritance. सो दिस इज अंडरस्टँडेबल. या ठिकाणी फोकस कशावर आहे? ऑटोसोम्सवर फोकस आहे. लक्षात घ्या, 22 जोड्या ज्या आपल्या गुणसूत्रांच्या किंवा क्रोमोसोमच्या असतात, दे आर कॉल्ड एज द ऑटोसोम्स. बरोबर आहे. दीज आर रिलेटेड विथ द ऑटोसोम्स. मीन्स बॉडी कॅरेक्टर्स अदर दॅन सेक्स लिंक्ड ट्रेट्स म्हटलेलं आहे, म्हणजे सेक्स क्रोमोसोमशी अदर दॅन जे काही बॉडी कॅरेक्टर्स आहेत जे कशामुळे ट्रान्सफर होत आहेत? फ्रॉम द पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग्स टू द ऑटोसोम्स. सो दे आर कॉल्ड ॲज द ऑटोसोमल इनहेरिटन्स. यामध्ये 2 कॅटेगरीज आहेत बघा. पहिला आहे तो सम कॅरेक्टर्स आर इन्फ्लुएन्स्ड बाय डॉमिनंट जीन्स कॉल्ड ॲज द ऑटोसोमल डॉमिनंट ट्रेट्स. आता काही कॅरेक्टर कसे होतात? हे ऑटोसोम्स हे जे काही कॅरेक्टर जे ट्रान्सफर होतात फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन, दे आर अंडर कंट्रोल ऑर दे आर इन्फ्लुएन्स्ड बाय डॉमिनंट जीन्स आहेत बघा. त्याला म्हटलं जातं ऑटोसोमल डॉमिनंट ट्रेट्स. whereas some characters are influenced by recessive genes. Okay, they are called as the autosomal recessive traits. ठीक आहे. देन आता ह्याची उदाहरण दिलेली आहेत बघा. ट्रेट्स लाईक विडोज पीक अँड हंटिंग्टन्स डिसीज. यामध्ये तुम्हाला स्टडीसाठी कोणतं आहे? विडोज पीक आहे. ओके, 2 उदाहरणं दिलेलं आहेत, विडोज पीक आणि हंटिंग्टन्स डिसीज दिलेला आहे. आणि ह्या ठिकाणी ऑटोसोमल रेसेसिव्ह ट्रेटमध्ये उदाहरण दिलेलं आहे फिनिल किटोन्युरिया, दॅट इज PKU, सिस्टिक फायब्रोसिस अँड सिकल सेल ॲनिमिया. ओके, जे फोकस केलेलं आहे ते तुम्हाला ह्या ठिकाणी स्टडी करायचं आहे. ठीक आहे. अतिशय सोप्या पद्धतीचा आहे बघा हा. देन पहिला आहे तो विडोज पीक आहे बघा. आता हे कुठल्याही प्रकारचे डिसऑर्डर्स नाही आहेत, पहिली गोष्ट लक्षात ठेवायची. ओके, हे जे ऑटोसोमल इनहेरिटन्स आहेत ते काय आहेत? फक्त एक कॅरेक्टर आहे जे एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे इनहेरिट होत असतात. दे आर नॉट द डिसऑर्डर्स. ओके, यामध्ये हा जो भाग आहे विडोज पीक, जिथे डिसऑर्डर असेल तिथे मी तुम्हाला ते सांगणार, किंवा काही ॲबनॉर्मॅलिटी असेल किंवा त्यामुळे काही सिम्पटम्स येणार असतील तर त्यावेळेला तुम्हाला मी सांगेन. ठीक आहे. सो विडोज पीक आहे, इट इज जस्ट अँड कॅरेक्टर. लक्षात घ्या. सी, widow's peak, a prominent V-shaped hairline on forehead is described as the widow's peak. आता ह्या ठिकाणी बघा, हे जे फोरहेड आहे, तुम्हाला कपाळपट्टी दाखवलेली आहे ह्या व्यक्तींची. ह्या ठिकाणी हे जे आहे इट इज हॅव्हिंग द स्ट्रेट हेअरलाईन, आणि ह्या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला थोडंसं व्ही शेप्ड दिसतंय. आता बऱ्याच जणांमध्ये सुद्धा काय होतं, हा व्ही शेप्ड हा आढळून येतो. इट इज जस्ट अँड कॅरेक्टर. ओके, सो प्रॉमिनंट म्हणजे जी दिसणारी आहे प्रॉमिनंट व्ही शेप्ड हेअरलाईन ऑन द फोरहेड इज कॉल्ड ॲज widow's peak. इट इज डिटरमाइंड बाय ऑटोसोमल डॉमिनंट जीन. ओके, डॉमिनंट जीन आहे तो काय करतो सांगा? त्याला या कॅरेक्टरला इन्फ्लुएन्स्ड करत असतो. ओके, विडोज पीक ऑकर्स इन द होमोझायगस डॉमिनंट. सी हिअर, आता डॉमिनंट म्हटलेलं आहे की नाही, या ठिकाणी बघा विडोज पीकचा जिनोटाईप काय घेतलेला आहे या ठिकाणी? डॉमिनंट. आणि रेसेसिव्हमध्ये ह्या ठिकाणी कॅपिटल WW, दॅट इज द डॉमिनंट, अँड हेटेरोझायगस म्हणजे काय? तर कॅपिटल W, स्मॉल w. ओके, सो विडोज पीक ऑकर्स इन द होमोझायगस कंडिशन. होमोझायगस म्हणजे काय? एकसारखे असणारे आणि डॉमिनंट जीन असणारे. ओके, इट इज रिटन हिअर, डॉमिनंट जीन इन्फ्लुएन्स करतो तो. अँड ऑल्सो हेटेरोझायगस W, कॅपिटल W, स्मॉल w इंडिव्हिज्युअल. म्हणजे काय? ह्या ठिकाणी डॉमिनंट जीन असेल, होमोझायगस असेल तर काही अडचण नाहीच आहे, कारण कॅपिटल W. पण जर जिनोटाईप एक डॉमिनंट आणि एक रेसेसिव्ह असेल तरीसुद्धा ह्या डॉमिनन्सीमुळे काय होतं, या ठिकाणी हेटेरोझायगस कंडिशन निर्माण होते. आणि हा फॅक्टरसुद्धा काय होतो, किंवा हा जो जिनोटाईप आहे हा सुद्धा काय करू शकतो? विडोज पीक दाखवू शकतो. ठीक आहे. फक्त काय आहे, या ठिकाणी डॉमिनंट जीन असणं आवश्यक आहे, मग तो होमोझायगस कंडिशनमध्ये असेल किंवा हेटेरोझायगस कंडिशनमध्ये असेल. ठीक आहे. इंडिव्हिज्युअल्स विथ होमोझायगस रेसेसिव्ह, आता स्मॉल w आहे बघा, जिनोटाईप हॅव अ स्ट्रेट हेअर लाईन दॅट इज नो विडोज पीक. ज्यांच्यामध्ये हा रेसेसिव्ह जीन असेल दॅट इज स्मॉल w, जसं ह्या व्यक्तीमध्ये दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये स्ट्रेट हेअरलाईन आपल्याला दिसून येते. ठीक आहे. बोथ मेल अँड फिमेल हॅव इक्वल चान्स ऑफ इनहेरिटन्स. आता ह्यामध्ये मेल आणि फिमेल ह्यामध्ये काही डिस्टिंग्विशिंग नसतं. हे जे विडोज पीक आहे किंवा व्ही शेप्ड हेअरलाईन आहे ती मेलमध्ये सुद्धा आढळू शकते आणि फिमेलमध्ये सुद्धा आढळून येऊ शकते. ठीक आहे. सो दिस इज जस्ट अँड कॅरेक्टर, विडोज पीक. त्याच्यानंतरचा भाग आहे तो फिनिल किटोन्युरिया. काय म्हटलेलं आहे बघा फिनिल किटोन्युरियामध्ये? इट इज अन इनबॉर्न मेटाबॉलिक डिसऑर्डर. आता हा मात्र काय आहे? डिसऑर्डर आहे. मेटाबॉलिकशी रिलेटेड किंवा मेटाबॉलिझमशी रिलेटेड हा काय आहे? इनबॉर्न डिसऑर्डर आहे, म्हणजे जन्मतःच हा असू शकतो. कॉज्ड ड्यू टू रेसेसिव्ह ऑटोसोमल जीन. हा काय आहे बघा, हा जो कॅरेक्टर आहे किंवा हा जो डिसऑर्डर आहे दॅट इज कंट्रोल्ड बाय ऑर इन्फ्लुएन्स्ड बाय रेसेसिव्ह जीन, ऑटोसोमल वन. ओके, देन सी,
आता ह्याचं आपण थिअरी बघूया. व्हेन रेसेसिव्ह जीन्स आर प्रेझेंट इन होमोझायगस कंडिशन, फिनिल अलेनिन हायड्रोक्सिलेस एन्झाईम इज नॉट प्रोड्युस्ड. बघा इथे काय म्हटलेलं आहे ते, ज्यावेळेला हा रेसेसिव्ह जीन हा होमोझायगस कंडिशनमध्ये असेल, म्हणजे समजा काय असेल आता ह्या ठिकाणी आपण विनिल किटोन्युरियाचा आपण स्मॉल पी आपण कन्सिडर करूया. तर तो स्मॉल पी ह्या पद्धतीचा जिनोटाईप असेल, म्हणजे रेसेसिव्ह 1 इन होमोझायगस कंडिशन. दिस आता एक एन्झाईम आहे फिनिल अलिनिन हायड्रोक्सिलेस एन्झाईम, त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये तयार होत नाही. ओके, आता ह्याची गरज काय आहे किंवा त्याचं महत्त्व काय आहे बघा. दिस एन्झाईम इज एसेन्शियल फॉर कन्व्हर्शन ऑफ अमायनो ॲसिड फिनिल अलिनिन इंटू टायरोसिन. फिनिल अलिनिन नावाचं अमायनो ॲसिड आहे ते टायरोसिनमध्ये कन्वर्ट करण्याचं काम कोण करत असतं, हे पर्टिक्युलर एन्झाईम करत असतं. ठीक आहे, आता ह्याची गरज काय आहे बघा. ड्यू टू ॲब्सेन्स ऑफ दिस एन्झाईम, जर हे एन्झाईम तयार झालं नाही तर फिनिल अलिनिन इज नॉट कन्वर्टेड इंटू टायरोसिन. हेन्स दिस फिनिल अलिनिन अँड इट्स डेरिव्हेटिव्स आर ॲक्युमुलेटेड इन द ब्लड अँड सेरेब्रोस्पायनल फ्लुइड, दॅट इज द CSF. ओके, दॅट इज रिलेटेड विथ द ब्रेन. लक्षात घ्या, अतिशय महत्त्वाचा असा हा कॉन्सेप्ट आहे. एका एन्झाईमच्या ॲब्सेन्समुळे काय होऊ शकतं, तर जो फिनिल अलेनिन नावाचा घटक जो टायरोसिनमध्ये कन्वर्ट होणं आवश्यक आहे तो न होता तो ह्या ठिकाणी रक्तामध्ये आणि CSFमध्ये काय होतो, ॲक्युमुलेट म्हणजे साचायला सुरुवात होते. ठीक आहे, इट अफेक्ट्स द डेव्हलपमेंट ऑफ द ब्रेन. बघा ह्या ठिकाणी डायरेक्ट इफेक्ट कशावर होतोय, ब्रेनवर होतोय. अँड इट कॉजेस द मेंटल रिटार्डेशन. अर्थातच दिस इज सेरेब्रोस्पायनल फ्लुइडमध्ये त्याचं ॲक्युमुलेशन झाल्यामुळे ब्रेन डेव्हलपमेंट थांबते किंवा कमी प्रमाणामध्ये होते आणि त्यामुळे काय होतं, मेंटल रिटार्डेशन म्हणजे थोडंसं मानसिक संतुलन जे आहे ते थोडंसं व्यवस्थित त्याचं डेव्हलपमेंट जी आहे जशी व्हायला हवी तशी होत नाही. देन एक्सेस फिनिल अलेनिन इज सिक्रेटेड इन द युरिन. बघा या ठिकाणी रक्तामध्ये जे काही साचून राहिलेलं आहे हे झालं ब्रेनशी रिलेटेड, बरोबर आहे. आणि रक्तामध्ये जे काही फिनिल अलेनिन साचून राहिलेलं आहे इट इज सिक्रेटेड इन द युरिन, सो इट इज कॉल्ड ॲज द फिनिल किटोन्युरिया. ओके, जे काही रक्तामध्ये एक्स्ट्रा साचून ठेवून राहिलेलं फिनिल अलेनिन आहे ते युरिन मार्फत बाहेर टाकलं जातं. अँड दॅट्स वाय दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज फिनिल किटोन्युरिया. ओके, सी ऑटोसोमल रेसेसिव्ह ट्रेट्स अपियर्स इन बोथ सेक्सेस, म्हणजे मेल आणि फिमेल दोघांमध्ये सुद्धा फिनिल किटोन्युरिया हा डिसऑर्डर आढळू शकतो विथ इक्वल फ्रिक्वेन्सी. दीज ट्रेट्स टेन टू स्किप द जनरेशन, म्हणजे एका जनरेशनमध्ये आहे तर इमिजिएट दुसऱ्या जनरेशनमध्ये फिनिल किटोन्युरिक कंडिशन आढळेल असं नाही. ओके, अल्टरनेट जनरेशनमध्ये सुद्धा काय होऊ शकतं, हे आढळू शकतं. ठीक आहे, सो दिस इज अबाउट द डिस्क्रिप्शन ऑफ दिस किंवा थिअरी ऑफ दिस पर्टिक्युलर फिनिल किटोन्युरिया डिसऑर्डर. बघा एक रिप्रेझेंटेटिव्ह डायग्रॅम तुम्हाला या ठिकाणी दाखवलेली आहे. फिनिल किटोन्युरिया दॅट इज द PKU असं म्हटलं जातं त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये. आता नॉर्मल जे फूड कंटेंट आहेत, फूड कंटेंट दाखवलेले आहेत बघा या ठिकाणी. प्रोटीन फ्रॉम फूड, प्रोटीन फ्रॉम मसल. ओके ओके, प्रोटीन्स हिअर वी कॅन गेट द अमायनो ॲसिड्स. ओके, आणि त्याच्यानंतर त्यांनी काय म्हटलेलं आहे या ठिकाणी बघा, अमायनो ॲसिड्स फिनिल अलेनिन या ठिकाणी PHE, या ठिकाणी देर इज अ प्रेझेन्स ऑफ काय सांगितलेलं आहे, फिनिल अलिनिन हायड्रोक्सिलेस एन्झाईम हे प्रेझेंट असतं. दॅट इज कन्वर्टिंग इन टू द दॅट इज कन्वर्ट दिस पर्टिक्युलर एन्झाईम कन्वर्ट्स फिनिल अलेनिन इन टू द टायरोसिन. ओके, सो यामध्ये कुठेही ॲक्युमुलेशन होत नाही आणि दिस इज द कंडिशन ऑफ द हेल्दी पर्सन. ठीक आहे, व्हेअर ॲज फिनिल किटोन्युरिक कंडिशनमध्ये काय सांगितलेलं आहे बघा या ठिकाणी, प्रोटीन फ्रॉम फूड, प्रोटीन फ्रॉम मसल, जे काही प्रोटीन मिळतात या ठिकाणी आपला अमायनो ॲसिड दिसतो, बरोबर आहे. या ठिकाणी फिनिल अलेनिन या ठिकाणी हा जो घटक आहे तो कन्वर्ट होण्यासाठी टायरोसिनमध्ये जो एन्झाईम आवश्यक आहे तो एन्झाईम या ठिकाणी ॲब्सेंट आहे. आणि या ठिकाणी ॲब्सेंट असल्यामुळे काय सांगितलेलं आहे, अर्थातच हे फिनिल अलेनिन आहे, इट गेट्स ॲक्युमुलेटेड ऑर बिल्टअप ऑफ फिनिल अलेनिन इन द ब्लड ॲज वेल ॲज इन द CSF. आणि त्यामुळे हे हेल्थ प्रॉब्लेम आहेत ते येऊ शकतात वेगवेगळे. ब्रेन रिटार्डेशन असेल किंवा युरिनमधून फिनिल अलेनिन पास होणं असेल वगैरे वगैरे. ठीक आहे, सो दिस इज जस्ट एन रिप्रेझेंटेटिव्ह पिक्चर टू अंडरस्टँड द कन्सेप्ट. अर्थातच ती थिअरी जरी वाचली तुम्ही ह्या ठिकाणी तरी ती पटकन तुमच्या लक्षात येते. हे ओके, हे काय डायग्रॅम तुम्हाला किंवा पिक्चर तुम्हाला एक्झाममध्ये काढायचं नसतं, फक्त तुम्हाला त्याच्या मागची थिअरी जी आहे ती तुम्हाला एक्सप्लेन करावी लागते. ओके ओके, सो ह्या व्हिडिओमध्ये आपण मेंडेलियन डिसऑर्डर्स त्याचा आपण अभ्यास केला आहे, दॅट इज थॅलेसमिया. त्याच्यानंतर आपण क्रोमोसोमल डिसऑर्डर्सचा अभ्यास केलेला आहे, त्यामध्ये टर्नर सिंड्रोम, क्लाइनफेल्टर सिंड्रोम, डाऊन सिंड्रोम याचा अभ्यास केलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण केलेला आहे तो ऑटोसोमल डिसऑर्डर्स याचा अभ्यास केलेला आहे. ओके, अतिशय सोपा असा हा कन्सेप्ट आहे, इझिली आणि अवश्य करा, कारण ह्याच्यावर इंडिव्हिज्युअल नोट विचारली जाऊ शकते.
ठीक आहे. यामध्ये काही शंका असेल तर तुम्ही मला विचारू शकता. ओके, इट इज व्हेरी इझी कन्सेप्ट टू अंडरस्टँड. ओके, सो विल स्टॉप हिअर नाव. थँक्यू.